हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सर्वसे फॅशन डिझायनर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आज आपण पाहणार आहोत छान अशा गोल टोपडं कशा पद्धतीने शिवायचं आणि कटिंग कसं करायचं. तर अशा पद्धतीने कपडा घेतलेला आहे मी आणि त्यानंतर इथं मी 7-7 इंचावरती मोजून घेणार आहे. बघा आता आपण इकडं काय केलेलं आहे, अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचं आहे. इथं जे बंद बाजू आहे ना, ती बंद बाजूकून आपण इथं मोजीत जायचं आहे. अगोदर इथे कोना मोजायचा आहे बंद बाजूचा, 7-7 इंचवरती असं मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने. बघा आणि दुसऱ्या कोणापर्यंत जायचं आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतले आणि व्यवस्थित असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी आता पहिलं कट करून घेते. आता ही गोल राऊंडमध्ये असा कपडा तयार झालेला आहे. तर आता या गोल राऊंडला आपल्याला अस्तर पण जॉईन करायचे. तर इथं मी अस्तर घेतलेला आहे. आता इथं गोल राऊंडला आपण अगोदर अस्तर जॉईन करून घेऊया. अस्तर ही आपल्याला उलट्या बाजूने जॉईन करून घ्यायचे. सुईचा बाजू सुईची वरती ठेवायची आहे, जी मेन कपड्याची आहे ती, आणि नंतर अस्तर जोडायचे खालच्या बाजूला. आता हे अस्तर आपलं एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगोदर सगळं व्यवस्थित कट करून घेऊयात आपण. आणि काय करायचं, ह्याच्यानंतर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता हे गोल झालेलं आहे ना, याला आपल्याला व्यवस्थित असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे एकावर एक. आणि हे एका साईडला आहे ना आपल्याला कोन करायचं आहे, कट मारून घ्यायचं आहे. अगोदर आपण मार्किंग करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने कट मारून घ्यायचं, जेणेकरून व्यवस्थित तेच आपल्याला समजतं. आता हे कट मारल्याच्या खाली आपण इथं 2 इंच वरती घेतले आणि 2 इंच खाली घेतले. ओके, तर अशा पद्धतीने आता हे आपल्याला असे ठेवून द्यायचे आणि मार्किंग करून ठेवायचे अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, इथं हे घ्यायचं आहे, जे इथं 2 इंच मार्किंग केलेले आहे त्याच्या पुढं आपल्याला अशा प्लेटा टाकून घ्यायच्यात. तर तुम्ही कोणत्याही बाजूने तोंड मागं पुढं करू शकता. आता इथं मी बघा माझ्या बाजूने इथं मी तोंड करून अशा प्लेटा टाकून घेणार आहे. जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना 2 इंचचं, तिथून वरती अशा पद्धतीने आपण प्लेटा टाकून घेणार आहोत. तर बघा प्लेटा मी टाकून घेतल्यात एकावर एक अशा छान अशा लेअरमध्ये छान एकसारख्या प्लेटा टाकून घ्यायच्या, कारण दिसायलाही छान दिसतं आणि फुगा वगैरे मस्त येतो. आणि बाळाला घातल्याच्या नंतर अगदी गोल राऊंडमध्ये त्या प्लेटा डिझाईनमध्ये खूप सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने मी सगळ्या प्लेटा टाकून घेते. तर जे आपण 2 इंच कोणाच्या साईडला 2-2 इंच मार्किंग केलेलं होतं ना, तर तिथपर्यंतच घ्यायचं आहे आपल्याला, जे आपण मार्किंग केलं तर खडून तिथपर्यंतचं, आणि सोडून द्यायचे. तर बघा हे अशा पद्धतीने आता जितकं खालीचं हे राहिलेलं आहे ना, तितकं हे बघा हे 2-2 इंच तसंच ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते त्याला काय करायचं इथं. पण त्या अगोदर आपल्याला आता इथं फोल्ड करायचं आहे. दुसरा एक कपडा घ्यायचा आहे आणि तिथं आपल्याला हे अगोदर मोजून घ्यायचं आहे. बघा हे पूर्ण किती आलेलं आहे ते मोजून घ्यायचं. इथं 15.5 किती तरी आलेलं होतं, ते मी मोजून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला सगळा 2 इंच रुंदीचा आणि लांबीला तुमचं जेवढं येईल ते माप तेवढं तुम्ही इथं कपडा कट करून घ्यायचा आहे. आता मी पण घेतला आहे ते कट करून. आणि त्यानंतर इथं अशा पद्धतीने त्याला इथं फिनिशिंग द्यायचं आहे आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने आता मी इथं सुईच्या बाजूचा कपडा ठेवला आहे आणि त्याच्यानंतर परत सुईचीच बाजू ठेवलेली आहे, टोपड्याची सुद्धा सुईचीच बाजू ठेवली बघा. आणि जी आपण जिथपर्यंत चुन्या मारल्या होत्या ना, तिथूनच आपल्याला हे कपडा जॉईंट करायला सुरुवात करायची. आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा तिथपर्यंत जॉईंट करायचे, जिथपर्यंत आपण चुन्या मारलेल्या आहेत तिथपर्यंतच फक्त. त्याच्या खाली आपल्याला हे कपडा नाही जॉईंट करायचा. तर बघा अशा पद्धतीने आता हे आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर त्या अगोदर मार्जिन आतमध्ये ढकलायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि ही अशा पद्धतीने आता आपल्याला टिप मारून घ्यायची. अगदी परफेक्ट पद्धतीने ही अशी टिप आली पाहिजे. खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसतं. तर असं गोट तुम्ही देऊ शकता. छोटा द्यायचा असेल तर तसाही देऊ शकता, पण अशी मोठी पट्टी द्या, अर्धा इंचाची पट्टी दिसली पाहिजे. फिनिशिंगमध्ये दिसायलाही छान दिसतं. आता ही आपल्याला अशी फिनिशिंग आपण देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला खालीसुद्धा फिनिशिंग द्यायची. पाहू शकता तुम्ही ही फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आता इथं खाली ना आपल्याला जे आहे ना त्याला आपल्याला इथं असं ठेवायचं आहे आणि असं त्रिक्या लाईनमध्ये कट करायचं आहे. आता हे थोडंसं बाळ मोठं असल्यामुळं, 9 महिन्याचं बाळ असल्यामुळं अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. आता इथं थोडंसं मानेला छान बसेल असं. आता हे मोजून घ्यायचे आणि इतकंच आपल्याला
हे करायचे. थोडंसं अजून मी कट करते आतमध्ये जाऊन. आता एवढ्यालाच आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला कपडा घ्यायचा आहे. अगोदर आता आपण कपडा कट करून घेऊया, जसा आपला 2 इंच रुंदीचा आणि जितकी तुम्हाला लांबीचे बंद बांधायला ठेवायचे आहेत तेवढे तुम्ही लांबीचा कपडा इथं कट करून घेऊ शकता. आता इथं मी भरपूर असा मोठा कपडा कट करून घेतला आहे. आता त्याचा मध्य काढून घेते मी आणि लगेच थोडंसं हे करूया. थोडंसं फिनिशिंग देण्यासाठी आपल्याला हे कपडा पण होतो आणि 2 बंदही तयार होतात. त्याच्या अगोदर आपण हे कपड्याला व्यवस्थित कट करून घेऊ आणि मध्य काढून त्याचा मध्य त्याच्यावरती ठेवायचं आहे. जे आपण पहिल्या स्टार्टिंगला अशा पद्धतीने इथं कट मारला होता ना, तसंच आपल्याला इथं खून करून घ्यायची, कट मारून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती मध्यवर आपल्याला हे टोपीचा मध्य ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आहे. आता हे खालची बाजूसुद्धा कपड्याची सुईची ठेवायची आणि वरची बाजूसुद्धा आपल्यालाच त्याच्यावरती उलटी करून ठेवून अशा पद्धतीने ती करायची. आणि आता आपण इथं अगदी कडापासून ज्या कपड्याच्या कडापासून असं डबल फोल्ड करून जायचं आहे. आता अशा पद्धतीने जेणेकरून त्याचा नॉटही तयार होईल बांधण्यासाठी बंद. आणि हे सगळं फिनिशिंग जे आहे ना, फिनिशिंगच्या कपड्यात ते सुद्धा सगळं आतमध्ये घालायचं आहे. हे मार्जिन सगळं आतमध्ये टाकायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून त्याला छान अशी फिनिशिंग पण येईल आणि आपले बंद पण तयार होतील टोपडं बांधण्यासाठी टोपी. तर मग हे अशा पद्धतीने आता इथं थोडंसं मी इथं फिनिशिंग देते. थोडंसं एक चुनी मारली जेणेकरून मानेला व्यवस्थित बसते. तर बघा अशा पद्धतीने आता इथं व्यवस्थित अशी टीप मी देऊन घेतली आणि 2 बंद पण आपल्या इथे रेडी झालेले आहेत बांधण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये प्रॉपर तुम्हाला जर टोपी शिवायची असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळे डिझाईनच्या टोप्या वगैरे आहेत. तर ही थोड्याशी मोठ्या बाळाची होती, अगदी 9 महिने, वर्ष, 1.5 वर्ष बाळाची तुम्ही ही अशा पद्धतीने वापरू शकता. पण कमीत कमी जर हेल्दी नसेल बाळ तर तुम्ही 1 वर्ष तरी ही अशा पद्धतीची अशा मापाची टोपी शिवून त्यांना वापरू शकता. तर बघा अशा पद्धतीने सुंदर असं फिनिशिंगमध्ये ही टोपी शिवलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.